नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना आता मिळणार पक्के घर. त्याच्यासोबत एक मोफत वस्तू मिळणार आहे गरीब कुटुंबांना. तर मित्रांनो, राज्यातील किती लाखो कुटुंब आहेत असे त्यांना पक्के घर मिळणार आहे, ते कोण आहेत, यासाठी कोण पात्र असणार, ती भेटवस्तू कोणता आहे, सविस्तर ती माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर येत राहतील. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत त्यांच्याकडे घर नाही अशा पक्के घर नाही अशा मित्रांकरता हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालता सुरू करूया. मित्रांनो, केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास ग्रामीण पल्स योजनेअंतर्गत देशभरातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. पुण्यातील शिवाजीनगर येथे अटारी संस्थेमध्ये आयोजित किसान सन्मान दिन आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात ते बोलत त्यांनी असे सांगितलेले आहे. कृषी मंत्री चव्हाण यांनी ह्यावेळी सांगितले की 2024-25 आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 6.37 लाख पक्की घरे बांधण्यात येत आहेत. ह्या योजनेत नव्याने 13.29 लाख घरे जोडले जाणार असून महाराष्ट्रासाठी एकूण 20.66 लाख पक्के घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ह्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक पक्की घरे बांधणारे राज्य ठरेल, असेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतलेल्या आहेत. पीक कर्जाची रक्कम 7 लाख कोटी रुपयावरून 25 लाख कोटी रुपयात वाढवण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अर्थसंकल्पात 1.27 लाख कोटी रुपये वाढ करण्यात आली असून अन्नधान्याची किमान आधारभूत किमतीत दुप्पट वाढ झाल्याने कृषी मंत्री चव्हाण यांनी सांगितली. देशभरातील महिलांसाठी लखपती दीदी योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. ह्या योजनेसाठी कमाल उत्पन्नाची मर्यादा 10,000 रुपयावरून 15,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच 2.5 एकर बागायती किंवा 5 एकर कोरड्याहू जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, गरीब कुटुंबांना आता म्हणजे 5 एकर बागायती कोरड्याहू शेती त्यांच्या नावावर असेल अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचं लाभ मिळणार आहे. त्या योजनेमधून त्यांना घर अर्ज करता येणार आहे. तर 19.66 लाख महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर हे मिळणार आहे. त्याच्यासोबत भेटवस्तू म्हणजे सोलार, घराला सोलार हे मिळणार आहे. त्यामध्ये ते आणखीन वेगळी न्यूज आलेली असून त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ न बनवता तुम्हाला ह्याचमध्ये मी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर प्रधानमंत्री आवास योजनेला अर्ज करायचा असेल तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे जे ग्रामसेवक असतील ह्यांच्याकडून तुम्ही ह्या योजनेला अर्ज सादर करा. 5 एकरच्या आज जर जमीन असेल तर तुम्ही ह्या योजनेला पात्र लाभार्थी ठरू शकाल आणि योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊन तुम्ही तुमचे पक्के घर हे बांधून घेऊ शकता. ही एक गरीब कुटुंबांसाठी महत्त्वाचे एक व्हिडिओ होता. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे डेली अपडेट भेटत राहतील. तर इथंच थांबतो, कारण नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.